शब्दरूपानी आणि सर्वनाम. हे आपण आधी बघू. त्याच्यानंतर धातुरूप काय असतात ते बघू. आता शब्दरूपानीमध्ये काय असतं, शब्द असतात वेगवेगळे. अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत. अकारांत म्हणजे ज्या शब्दांचा शेवटी ओ हा स्वर असतो. जसं देव, वन हे अकारांत आहे. तसंच आकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी आ असतो ते आकारांत. इकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी ई असतो ते इकारांत. जसं इकारांतमध्ये कवी, त्याच्यामध्ये पण ऱ्हस्व इकारांत असतो, दीर्घ इकारांत असतो. ऱ्हस्व इकारांतमध्ये कवी शब्द आहे, मती शब्द आहे. पुल्लिंगमध्ये कवी आहे, स्त्रीलिंगमध्ये मती आहे. तर अशा प्रकारे शब्द असतात. आता शब्दांमध्ये तुम्हाला प्रत्येक एक तर दोन प्रकारचे शब्द असतात, स्वरांत शब्द आणि व्यंजनांत शब्द. आता स्वरांत म्हणजे काय असतं, ज्याच्या शेवटी स्वर असतील ते स्वरांत शब्द. आणि व्यंजनांत म्हणजे काय, तर ज्याच्या शेवटी व्यंजन असतं ते व्यंजनांत शब्द. आता अकारांत, इकारांत, उकारांत, हे सगळे कोणते शब्द आहेत, स्वरांत आहे का व्यंजनांत आहे? अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, ऋकारांत हे सगळे स्वरांत शब्द आहेत का व्यंजनांत शब्द आहेत बरं? स्वरांत. स्वरांत शब्द आहेत, बरोबर. स्वरांत म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटी स्वर असतो, शेवट स्वरने होणारा ते स्वरांत. तसंच मरुत, भिषक, वणिक, सुहृद, मनस हे कोणते आहेत, स्वरांत आहे का व्यंजनांत आहे? व्यंजनांत. व्यंजनांत, बरोबर. आता मोस्ट कॉमनली जास्तीत जास्त आपण जे शब्द बोलतो किंवा पाठ करतो ते स्वरांत शब्द असतात. आणि स्वरांत शब्दांची संख्या पण जास्त असल्यामुळे आपण प्रेफरेबल की स्वरांत शब्द सगळ्यांचे पाठ असले पाहिजे असं मानतो, की सगळ्यांचे स्वरांत शब्द जास्त करून पाठ असले पाहिजे. आता त्यात काही कॉमन स्वरांत शब्द आहेत. जसं अकारांतमध्ये देव शब्द आहे, इकारांतमध्ये कवी शब्द आहे, ऋकारांतमध्ये मातृ शब्द आहे, उकारांतमध्ये भानू शब्द आहेत. आता हे जे शब्द आहेत ना, हे आपण प्रत्येक स्वरांत शब्दाचा एक एक शब्द पाठ करून ठेवतो. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग प्रत्येक लिंगामधला पण. का? कारण की त्याच्याप्रमाणे इतर शब्द चालत असतात. मग ॲज अ त्या सगळ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण एक एक स्वरांतामधलं एक एक लिंगाचा एक एक शब्द पाठ करतो. कारण त्याच्यानुसार बाकीचे सगळे शब्द चालणार असतात. म्हणजे खूप सारे सगळेच्या सगळे शब्द पाठ करायची गरज नाही. एक हे प्रत्येक याचा एक एक शब्द पाठ केलेला राहिला का त्याच्याप्रमाणे बाकीचे चालतात. एवढं आपल्याला कळून जातं. आता बघा, आता हे जे शब्द आहेत याच्यामध्ये स्वरांतमध्ये पहिला येतोय अकारांत शब्द. आता अकारांतमध्ये अकारांत म्हणजे काय, तर ज्याच्या शेवटी अ आहे असे शब्द. आता त्याच्यामध्ये जसं देव शब्द आहे. देव शब्द कसा तयार झाला, देवाच्या शेवटी अ आलेला आहे. जसं द प्लस ए प्लस व प्लस ओ. आता बघा, शेवटी काय आलेलं आहे, व अ आलेला आहे. देव शब्द कसा बनला, द प्लस ए प्लस व प्लस अ. तर हा इथे शेवटी अ आलेला आहे, म्हणून देव शब्द अकारांत शब्द आहे. तसंच वात शब्द पण अकारांत आहे, पित्त पण अकारांत आहे, कफ पण अकारांत आहे, राम पण अकारांत आहे. आता त्याच्यापैकी आपण देव शब्द पाठ करतो किंवा राम शब्द मोस्ट कॉमनली पाठ करत असतो. आता याचे जे रूप आहेत हे सगळे तुम्हाला पाठ करायला लावलेले होते आधी, आणि सगळ्यांना बोलून पण दाखवायला लावले. असं कोणी नसेल की ज्याचा देव शब्द पाठ नसेल. पाठ आहे सगळ्यांचा देव शब्द. देव शब्द पाठ आहे सगळ्यांचा. हा सगळ्यात बेसिक शब्द आहे. पूर्ण जेवढे पण शब्द पाठ करतो आपण त्याच्यातलं सगळ्यात बेसिक शब्द. सगळ्यात पहिले कोणी शब्द पाठ करायला लावत असेल तर कोणता शब्द पाठ करायला लावतात, तर देव शब्द. देव किंवा राम शब्द पाठ करायला लावतात. तर त्याच्यामुळे सगळ्यांचाच पाठ असला पाहिजे. ठीक आहे. आता याची रूप कशी असतात, आता हे जे रूप आहेत, हे रूप म्हणजे काय असतं, देव शब्दाची रूप म्हणजे 7 विभक्ती असतात. 7 विभक्तींमध्ये प्रत्येक शब्दाचं रूप हे वेगवेगळं होतं. 7 विभक्ती असतात आणि प्रत्येक शब्द हा 3 वचन असतात. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. एक वचन म्हणजे सिंग्युलर, द्विवचन म्हणजे 2 जर का असतील तर तिथे द्विवचन, आणि 2 पेक्षा जास्त असतील तर बहुवचन. आता संस्कृतच एक असं आहे की ज्याच्यामध्ये 2 जर का असतील तर त्याला द्विवचन म्हटलं जातं.
मग आता मराठी असू द्या किंवा हिंदी असू द्या किंवा इंग्लिश असू द्या, याच्यामध्ये एक म्हणजे सिंग्युलर आणि एकपेक्षा जास्त जर असेल तर त्याला बहुवचन म्हणलं जातं. फक्त संस्कृतमध्ये एवढं लक्षात ठेवायचं, एकसाठी एकच व्यक्ती असेल तर एकवचन, दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती असतील तर द्विवचन, आणि दोनपेक्षा जास्त जर का असतील तर बहुवचन येतं. आता इकडे ह्या सगळ्या विभक्ती दिलेल्या आहेत आणि इकडे हे सगळे वचन दिलेले आहेत. आता असे वचन आणि विभक्तीनुसार रूप वेगवेगळे होत असतात. आपल्याला विभक्ती आणि वचनानुसार रूप लक्षात ठेवण्यासाठी आपण हा चार्ट पाठ करत असतो. आता याचे रूप कसे होतात तर बघा, देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी, हे देव हे देवौ हे देवाः संबोधन. ठीक आहे. आता हे रूप झाले त्याचे. तर विभक्ती का बरं असते वेगवेगळी, तर त्याचं आपण ज्यावेळेस कारक प्रकरण बघितलं त्यावेळेस प्रत्येक विभक्तीचा अर्थ पण बघितला होता, की शब्दांचे जे अर्थ आहेत ते विभक्तीनुसार बदलतात. आणि संस्कृतमध्ये वाक्यरचना करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती असते विभक्ती. आता जसं आपण जर का मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज बघितली तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण वाक्यरचना करतो तर वाक्यरचना करताना त्याचा वाक्यांमधील शब्दांचा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा असतो. तो सिक्वेन्स जर का चुकला तर शब्दांचा सिक्वेन्स चुकल्यावर वाक्य अशुद्ध मानलं जातं. पण संस्कृतमध्ये तसं नसतं. संस्कृतमध्ये शब्दांच्या विभक्तीला महत्त्व असतं. जर शब्दाची विभक्ती बरोबर आहे तर वाक्यामध्ये तो शब्द कुठेही कसाही लिहा त्याचा फरक पडत नाही, वाक्याचा अर्थ तसाच राहतो. म्हणजे शब्द विभक्ती तेवढी महत्त्वाची संस्कृतमध्ये, कारण विभक्तीच्या आधारावरच पूर्ण वाक्यांचा अर्थ लागत असतो. म्हणून प्रत्येक याची वेगवेगळा अर्थ होतो, प्रत्येक विभक्तीचा वेगवेगळा अर्थ होतो. आणि त्याचे प्रत्यय पण सांगितले ते मराठीमधून. जसं सप्तमीसाठी आपण मध्ये, वर, षष्टीसाठी चा, ची, चे हे प्रत्यय असतात. असे त्या ठिकाणी प्रत्यय असतात. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, नेमकं क्वेश्चन काय आहेत शब्दरूपाणीमधले, तर एक लक्षात ठेवायचे की हा अकारांत शब्द आहे. आता देव शब्द पाठ केला तर याचं सिग्निफिकन्स काय पाठ करण्याचं. देव शब्द जर का पाठ केलेला राहिला तर देव शब्दाप्रमाणे राम, वैद्य, वात, पित्त, कफ हे शब्द सुद्धा त्याच्याप्रमाणेच चालतात. त्याच्यामुळे हा शब्द पाठ केलेला राहिला तर राम, वैद्य, वात, पित्त, कफ ही शब्दांची रूपं सुद्धा आपल्याला तयार करता येतात. कारण फक्त रिलेट करत जायचं आणि रूपं लिहायचे. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे शब्दरूप जे आहेत ते एक एक अकारांत, एक एक स्वरांत शब्दाचं एक एक रूप आपल्याला पाठ असलं पाहिजे. रिलेट करून आपल्याला बाकीचे रूप काढता येतात. म्हणून जसं आता देवः देवौ देवाः प्रथमा, हे देवचं प्रथमाचे रूप झाले. तेच जर का रामचे करायचे असतील तर रामः रामौ रामाः प्रथमा, वैद्यचं करायचं असेल तर वैद्यः वैद्यौ वैद्याः प्रथमा, वातचं करायचं असेल तर वातः वातौ वाताः प्रथमा. पित्त येणार नाही, ते पित्त नपुसकलिंगी आहे. पित्तचं पित्तम पित्ते पित्तानी असं बनेल. कफचं कफः कफौ कफाः प्रथमा. असे त्या ठिकाणी रिलेट करून आपल्याला रूप तयार करता येतात. जेवढे पण अकारांत शब्दरूप आहेत ते देवप्रमाणे चालतात. आता क्वेश्चन कसा येतो तर आपल्याला हे असं रूप दिलेलं असतं देवस्य, आणि त्याचं आपल्याला विस्तृत रूप लिहायचं. नेमका तो कोणत्या ठिकाण, त्याची विभक्ती कोणती आहे, त्याचं वचन कोणतं आहे, त्याचा मूळ शब्द कोणता आहे, मग तो अंत्यवर्ण कोणता आहे, तर असं करून पूर्ण विस्तृत रूप लिहायचं असतं. हा मेन क्वेश्चन असतो आणि हे येणं महत्त्वाचं आहे. आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे की त्याचं नाव, गाव, पत्ता काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. जसं देवस्य म्हटलं तर देवस्य नेमकं आलं कुठून, तर ते आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण त्याचा पत्ता लिहायचा असतो, म्हणजेच आपल्याला रूप लिहायचं असतं. जसं देवस्य, देवस्य बघा. आता हे कसं तर देवस्य सगळ्यात आधी त्याचा मूळ शब्द सांगणार. मूळ शब्द काय आहे तर देव. मग तो कोणता अंत्यवर्ण कोणता आहे ते लिहिणार. अंत्यवर्ण काय, अंत्यस्वर आहे अकारांत अय, तर म्हणून अकारांत लिहिणार देव अकारांत. मग तो पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुसकलिंग आहे, त्याचं लिंग कोणतं आहे ते लिहिणार. तर तो देव शब्द आहे पुल्लिंग. नंतर शब्द, आता पुल्लिंग शब्द आहे, मग आता त्याची विभक्ती लिहिणार आणि वचन लिहिणार. आता देवस्य, आता स्य देवस्य म्हटल्यानंतर या पूर्ण चार्टमध्ये देवस्य कुठे सापडतंय तर बघा ह्या ठिकाणी देवस्य. आता याची विभक्ती काय षष्ठी,
वचन काय? एकवचन. मग ते त्या ठिकाणी लिहिणार षष्ठी एकवचन. मग पूर्ण रूप कसं बनेल? देव अकारांत पुल्लिंग शब्द षष्ठी एकवचन. तसंच देवेषु. आता देवेषुचं रूप लिहायचंय. आता इथपर्यंत तर सारखंच आहे पुल्लिंग शब्दापर्यंत. देवच शब्द आहे, अकारांत आहे, पुल्लिंग शब्द आहे. फक्त विभक्ती आणि वचन बदललं. आता इथे पूर्ण देवेषु, या पूर्ण चार्टमध्ये देवेषु शोधायचं. कुठे? या ठिकाणी देवेषु. त्याची विभक्ती काय? सप्तमी. वचन काय? बहुवचन. ते येणार इथे देव अकारांत पुल्लिंग शब्द सप्तमी बहुवचन. आता ह्या ठिकाणी आपल्याला हा चार्ट जर का पाठ असला तर आपल्याला पटकन सांगता येतं की ते काय सप्तमी बहुवचन आहे का, षष्ठी बहुवचन आहे का, पंचमी एकवचन आहे, ते पटकन सांगता येतं. नसेल पाठ तर मग असं शोधत बसावं लागतं की नेमकं कोणत्या याच्याचं असू शकतं. पूर्ण चार्ट काही जण काय करतात, शब्द पाठ नसतो तर पूर्ण चार्ट लिहितात आणि नंतर तो शब्द शोधत बसता की त्या ठिकाणी कोणतं आहे. तर जर का शब्द पूर्णपणे व्यवस्थित पाठ राहिला तर पटकन आपल्याला उत्तर शोधता येतं. तर इथे सेम जसं इथे लिहिलेले आहेत तसे तिथे आता शब्दरूप लिहायचे आहेत बघा. पित्तानाम. आता पित्त शब्द नपुसकलिंगी, पित्त मूळ शब्द आहे त्याचा. आता पित्तानाम. बाकी नपुसकलिंगमध्ये काय असतं, अकारांत नपुसकलिंगमध्ये फक्त प्रथम आणि द्वितीयाचे रूप वेगळे असतात. बाकी सगळे तृतीयापासून संबोधनपर्यंत रूप हे देवप्रमाणेच चालतात. तृतीया ते सप्तमीपर्यंतचे रूप. त्याच्यामुळे तृतीया ते सप्तमीपर्यंतचे रूप कोणताही अकारांत नपुसकलिंगी शब्द असू द्या, देवप्रमाणेच राहणार. ठीक आहे. आता शोधा पित्तानामचं रूप काय येणार? पित्तानाम. चतुर्थी किंवा पंचमी. हा, पित्तानाम. षष्ठी बहुवचन. षष्ठी बहुवचन ना. बाजूला चार्ट आहे, चार्टमध्ये बघून पण सांगता येतं. पूर्ण विस्तृत रूप सांगा. तिथं झालं विभक्ती वचन कळालं कोणतं आहे, पण ज्यावेळेस लिहायचंय त्यावेळेस पूर्ण विस्तृत रूप लिहावं लागेल. काय येईल पूर्ण विस्तृत रूप? पित्त अकारांत पुल्लिंग पुल्लिंग नाही, शब्द नपुसकलिंग. शब्द नपुसकलिंग षष्ठी बहुवचन. हे आपण नकारांत पुल्लिंग बघतोय, पण तेवढा एक पित्त शब्द तिथे नपुसकलिंगाचा आलेला आहे. घेताना ते नपुसकलिंगाचा शब्द घेतला गेला. पुढे वैद्याय. वैद्याय. तर इथे रिलेट करा बाजूच्या चार्टमध्ये कुठे दिसतंय का त्याच्यासारखं रूप. वैद्याय, आय सारखं आहे का कुठे? चतुर्थी एकवचन. चतुर्थी एकवचन. पूर्ण रूप काय येईल विस्तृत? वैद्य अकारांत पुल्लिंग शब्द चतुर्थी एकवचन. बरोबर. वैद्य अकारांत पुल्लिंग शब्द चतुर्थी एकवचन. रामम. राम अकारांत पुल्लिंग शब्द द्वितीय एकवचन. द्वितीय एकवचन. ठीक आहे. हे तर द्वितीय एकवचन आहे. अकारांत पुल्लिंग पर्यंत ॲज इट इज. हे मी शॉर्टमध्ये लिहितोय फक्त, लिहिताना तुम्ही पूर्ण लिहायचं. द्वितीय एकवचन. ठीक आहे. हे असंच. आता हे झालं पूर्ण शब्दरूप दिलं तर त्याच्यावरून आपण विस्तृत रूप लिहिलं. आता काही वेळेस तुम्हाला विस्तृत रूप दिलेलं राहील, त्याच्यावरून शब्दरूप लिहायचं राहतं. जसं कफ अकारांत पुल्लिंग शब्द सप्तमी एकवचन. याचं रूप कसं येईल?
ते लिहायचंय. कसं येईल? कफ अकारांत पुल्लिंग शब्द सप्तमी एकवचन. काय येईल? कफे. 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 ठीक आहे. रिलेट करायचं. देव शब्द अकारांत आहे, कफ शब्द अकारांत आहे, तर कफाची रूप सुद्धा देवप्रमाणे चालतील. तर मग रिलेट करून बघायचं, तसं उत्तर बरोबर भेटतं. ठीक आहे. हा झाला अकारांत पुल्लिंग. तसंच आकारांत शब्द. आता आकारांत शब्द जे असतात ते मोस्ट कॉमनली स्त्रीलिंगी असतात. स्त्रीलिंगी शब्द असतात आकारांत. म्हणजे पुल्लिंगमध्ये आकारांत शब्द नसतातच, स्त्रीलिंगी शब्द असतात जास्तीत जास्त. आता याच्यामध्ये माला हा शब्द आपण पाठ करतो. पाठ करण्यासाठी माला शब्द सगळ्यांना सांगितला तो माला शब्द पाठ करायला आकारांतमध्ये. त्याच्याप्रमाणे बाकीचे कला, विद्या, शलाका इत्यादी शब्द चालतात. बघा, मालाची रूपं कशी चालतात? माला, माले, मालाः प्रथमा, मालां, माले, मालाः द्वितीया, मालया, मालाभ्यां, मालाभिः तृतीया, मालायै, मालाभ्यां, मालाभ्यः चतुर्थी, मालायाः, मालाभ्यां, मालाभ्यः पंचमी, मालायाः, मालयोः, मालानां षष्ठी, मालायां, मालयोः, मालासु सप्तमी. हे माले, हे माले, हे मालाः संबोधन. आता हे शब्दरूप ज्यावेळेस लिहिणार किंवा शब्दरूप तुम्हाला आलेले राहतील त्यावेळेस याच्यामध्ये विलांटी, काना यांचं खूप महत्त्व असतं. विलांटी, काना आणि विसर्ग. काही काही ठिकाणी विसर्ग, नुसता विसर्ग टाकला तर विभक्तीवचन बदलतं. काही काही ठिकाणी नुसतं काना टाकला तर विभक्तीवचन बदलतं. काही काही ठिकाणी विलांटी बदलली का विभक्ती आणि वचन बदलतं किंवा वचन बदलतं. त्याच्यामुळे हे शब्दरूपांमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. काना, मात्रा आणि विलांटी. ठीक आहे. बघा इथे मालया. आता याची रूपं लिहायची आहेत, शब्दरूपं लिहायची आहेत. मालया काय येईल शब्दरूप? तृतीय एकवचन. पूर्ण रूप काय येणार? माला आकारांत स्त्रीलिंग शब्द तृतीय एकवचन. माला आकारांत स्त्रीलिंगी तृतीया एकवचन. पुढे मालायाः. मालायाः. शोधा कुठे मालायाः. माला आकारांत स्त्रीलिंग पंचमी एकवचन. पंचमी एकवचन. षष्ठी एकवचन पण तसंच आहे, कोणते एक लिहिलं तरी चालतं. पंचमी एकवचन लिहा किंवा षष्ठी एकवचन लिहा. ठीक आहे. मालासु. मालासु. माला आकारांत स्त्रीलिंग सप्तमी बहुवचन. सप्तमी बहुवचन. पुढे कलायै. कला आकारांत स्त्रीलिंग चतुर्थी एकवचन. बरोबर, चतुर्थी एकवचन. ठीक आहे. शलाकाभिः. शलाकाभिः. मूळ शब्द शलाका. रूप काय येणार? आकारांत स्त्रीलिंग तृतीय बहुवचन. तृतीया बहुवचन. ठीक आहे. हा शब्द पण सगळ्यांना पाठ करायचा आहे, माला. पाठ आहे सगळ्यांचा?
स्वरांतामधला प्रत्येक एक शब्द तरी पाठ असला पाहिजे. ठीक आहे, पुढचं बघा आता. हे आकारांत नंतर येतो इकारांत पुल्लिंग शब्द. सगळ्यांनी कवी शब्द पाठ केलेला आहे, इकारांत पुल्लिंग. आता कवी शब्द जो असतो, ऱ्हस्व इकारांत पुल्लिंग शब्द असतो कवी शब्द. ऱ्हस्व इकारांतामध्येच फक्त पुल्लिंग शब्द येतात, दीर्घ इकारांतामध्ये पुल्लिंगी शब्द मोस्टली सापडत नाही. अग्नी आणि मुनी असे ऱ्हस्व इकारांत पुल्लिंगी शब्द कवीप्रमाणे चालतात. आता कवीचे रूप बघा, कोणतरी वाचा बरं. दिसते ना स्क्रीन? कवीचे रूप पाठ पण करायला लावलेले ते कवीचे रूप. प्रेमिला नाही. श्वेता वाचते रूप कवीचे. कवी कवी कव्या प्रथमा कवीं कवी कवीन द्वितीया कवीनां कविभ्यां कविभिः तृतीया कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी कवे कविभ्यां कविभ्यः पंचमी कवे कवयो कवीनां षष्ठी कव्यो कव्यो कवीषु सप्तमी. हे कवी हे कवी हे कव्यो हे संबोधन. आता याच्यामध्ये षष्टी सप्तमी द्विवचन सारखं असतं. तृतीया चतुर्थी पंचमी द्विवचन सारखं असतं. नंतर चतुर्थी पंचमीचं बहुवचन पण सारखं असतं. पंचमी षष्टी एकवचन सारखं असतं. असे सारखे सारखे असल्यामुळे शब्द पाठ करणं खूप कठीण नाही जात. ठीक आहे. याच्यामध्ये एक फरक कुठे पडतो? प्रथमाचं एकवचन बघा, ऱ्हस्व इकारांत कवी आहे, आणि प्रथमाचं द्विवचन बघा, दीर्घ इकारांत कवी आहे. तर तिथे वेलांटीचा फरक पडतो. वेलांटी बदलली का वचन बदललं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. आता याच्याप्रमाणेच अग्नी शब्द चालतो, मुनी शब्द चालतो. इथे रूप लिहायचे. अग्निना, अग्निना काय येईल रूप याचं? तृतीय एकवचन. मूळ शब्द अग्नी. अग्नि. अग्नि इकारांत पुल्लिंग तृतीय एकवचन. असं पूर्ण रूप लिहायचं लिहिताना. ठीक आहे. पुढे मुनिभ्यः. मुनिभ्यः पूर्ण रूप काय येईल त्याचं? मुनी इकारांत पुल्लिंग चतुर्थी बहुवचन. चतुर्थी बहुवचन. मुनिभ्यः किंवा पंचमी बहुवचन पण येईल. पानौ. पानौ पाणी. इकारांत पुल्लिंग सप्तमी एकवचन. बरोबर. ठीक आहे. रिलेट करायचे आणि रूपक शोधायचे असतात याच्यामध्ये. सोपं असतं. फक्त आपल्याला शब्दपाठ असले तर सोपं असतं. शब्दपाठ नसले तर काहीच सुचत नाही. त्याच्यामुळे शब्दपाठ करायचे. एक शब्द प्रत्येक पाठ करायचा. मती शब्द. मती शब्द पण ऱ्हस्व इकारांत आहे, पण स्त्रीलिंगी आहे. कवी शब्द ऱ्हस्व इकारांत होता पण पुल्लिंगी होता. आता खूप काही बदल नाही घडत आहे. फक्त तिथे कवी नाव होतं, इथे मत्य आहे. बाकी आणि तिथे पण कवी भी होतं. कविना कविभ्याम कवी भी तृतीय. इथे फक्त मत्य आहे, कविनाच्या ऐवजी मत्य आहे.
ते थोडेफारच बदल आहेत त्याच्यात. ठीक आहे. कोण वाचतं रूप, मती शब्दाची रूप? पृथा. मती मतिः मतिमतयः प्रथमा, मतिं मति मतिः द्वितीया, मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया, मतये मतिभ्यां मतिभिः चतुर्थी, मतेः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मतेः मत्योः मतीनां षष्ठी, मतौ मत्योः मतीषु सप्तमी, हे मते हे मती हे मतय संबोधन. ठीक आहे, बरोबर. आता याच्याच प्रमाणे प्रकृती, संप्राप्ती, इतर इकारांत, ह्रस्व इकारांत स्त्रीलिंगी शब्द चालतात. बघा या ठिकाणी शेवटी ई आलेला आहे. म्हणून इकारांत आहे. आता याच्यात लक्ष काय ठेवायचं, याच्यात बघा द्विवचनमध्ये मती बघा, द्विवचन आणि द्वितीयाचं बहुवचन, नुसता विसर्गाचा फरक आहे. एक विसर्ग टाकला ती द्वितीय बहुवचन बनून जाईल, विसर्ग काढला प्रथमा द्विवचन किंवा द्वितीय द्विवचन बनून जाईल. तसं इथे पण बघा मत्या आणि इथलं मत्याहा, एक विसर्गाचा फरक आहे. विसर्ग टाकला तर पंचमी षष्टीचं एक वचन, विसर्ग काढून घेतला तर तृतीयाचं एक वचन. ठीक आहे. तर हे थोडंफार लक्ष द्यायचं रूप लिहिताना. नुसतं बघितलं आणि काही वेळेस आपल्याला सारखं सारखं दिसतं. मत्या नुसतं आपण विसर्ग नाही बघत, आपल्याला वाटतं की ते तृतीय एकवचन असेल, पण तिथे विसर्ग असतो म्हणून आधी विसर्ग बघायचा. किंवा नुसतं मती दुसरी विलांटी बघितली आपण सरळ लिहून टाकू की द्विवचन, द्वितीय द्विवचन किंवा प्रथमा द्विवचन, पण जर तिथे विसर्ग असेल तर ते द्वितीय बहुवचन असतं. त्याच्यामुळे विसर्ग आहे नाही आहे किंवा विलांटी कोणती आहे ते व्यवस्थित बघून शब्दरूप लिहायचं. ठीक आहे, नाही तर मग हातातले मार्क चालले जातात. आता इथे सांगा प्रकृत्याः. प्रकृत्याः प्रकृती हम्म, इकारांत स्त्रीलिंग, हम्म. पंचमी एकवचन. पंचमी एकवचन. तेच जर का विसर्ग काढून टाकला असता तर प्रकृत्या एवढंच राहिलं असतं फक्त. तृतीय एकवचन. तृतीय एकवचन राहिलं असतं. बरोबर. संप्राप्त्योः. संप्राप्त्योः. संप्राप्ती इकारांत स्त्रीलिंगी, सप्तमी द्विवचन. बरोबर. सप्तमी द्विवचन किंवा षष्ठी द्विवचन, दोघांपैकी काही पण एक. बुद्धीषु. बुद्धीषु. बुद्धी इकारांत स्त्रीलिंग, सप्तमी बहुवचन. बरोबर. मी इथे हे असं केलंय म्हणजे ते काय इकारांत स्त्रीलिंगी. बरं, लिहिताना तुम्हाला पूर्ण रूप लिहायचे. आता मतीप्रमाणेच कोणते बाकीचे शब्द चालतात. भूमी, बुद्धी, प्रीती, कीर्ती, श्रुती, स्मृती, रुची, शक्ती, धृती, औषधी, वनस्पती, हे सगळे मतीप्रमाणे चालणारे शब्द आहेत. ज्याच्यामध्ये ह्रस्व इकारांत असेल आणि स्त्रीलिंगी असेल ते सगळे मतीप्रमाणे चालतात. ठीक आहे. नंतर येतो दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नदी शब्द. आता दीर्घ इथे ना नदी राहील ना,
दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नदी शब्द. तर नदीमध्ये कसं आहे, ऱ्हस्व तिकडे ऱ्हस्व ई होता मतीमध्ये, इथे दीर्घ ई आहे, त्याच्यामुळे रूप बदलतात. आता नदी शब्दाप्रमाणेच बाकीचे धमनी, जननी, नगरी इत्यादी दीर्घ इकारांत शब्द चालतात. नदीचे रूप इथे बाजूला दिलेले, वाचा कोणतरी एक जण. नदी कोण वाचतं? प्रथमेश. नदी नद्यो नद्य प्रथमा, नदीं नद्यो नदीः द्वितीया, नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया, नदी नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी, नद्या नदीभ्यां नदीभ्यः पंचमी, नद्या नद्यो नदीनां षष्ठी, नद्यां नद्यो नदीषु सप्तमी. हे नदी, हे नद्यो, हे नद्य संबोधन. बरोबर. आता हे जे नदीचे रूप आहेत याच्यामध्ये थोडंफार मतीप्रमाणे आहे. जसं तिथे कसं होतं बघा, इथे मती मती मतयः प्रथमा. इथे पण प्रथमाचे रूप बघा. नदी, आता इथे द्विवचन बदललेले आहे, नदी नद्यौ झालेले, तिथे मतीही. मती मती मतयः प्रथमा, तिथे दुसरी वेलांटी होती. काही काही ठिकाणी जसं तिथे मत्या होतं, इथे नद्या आहे. तिथे मत्याम होतं, इथे नद्याम आहे. तिथे मतीशू होतं, इथे नदीशू आहे. आता शेवटी सु किंवा शू लागणं हे सप्तमी बहुवचनमध्ये कॉमन आहे. शेवटी नाम लागणं हे षष्टी बहुवचनमध्ये कॉमन आहे. भ्याम लागणं हे तृतीया चतुर्थी पंचमीमध्ये कॉमन आहे. भ्यह लागणं हे चतुर्थी पंचमी बहुवचनमध्ये कॉमन आहे. हे काही कॉमन पॉईंट्स थोडेफार लक्षात ठेवायचे, त्याच्यामुळे आपल्याला सोपं जातं लिहायला किंवा शोधायला पण सोपं जातं. आता इथे शब्दरूप सांगा. दमन्याम, काय रूप येईल दमन्यामचं? धमनी इकारांत स्त्रीलिंगी षष्ठी बहुवचन. काय विभक्ती वचन काय सांगितलं? षष्ठी बहुवचन. नाही. नाम नाही आहे शेवटी, याम आहे, याम. याम आहे, नाम नाही आहे. सप्तमी एकवचन. सप्तमी एकवचन. धमनी नाम असं राहिलं असतं ना तर ते बरोबर राहिलं असतं. इथे धमनी नाम नाही आहे, धमन्याम आहे. पुढे नगर्यौ. नगर्यौ. नगरी इकारांत स्त्रीलिंग प्रथमा द्विवचन. बरोबर. प्रथमा द्विवचन नगर्यौ, नद्यौ रिलेट करायचं. पुढे जनन्यै. जननी इकारांत स्त्रीलिंग चतुर्थी एकवचन. चतुर्थी एकवचन. बरोबर. आता जननी, कुपी, नारी, युवती, नगरी, मही, वापी, लिखणी हे सगळे नदीप्रमाणे चालतात.
तर रूप बनवा बरं एखादं. रुक्मिणी. रुक्मिणी दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द, पंचमी एकवचन. रुक्मिणी पंचमी एकवचन. काय येईल रूप? रुक्मिण्यः. रुक्मिण्याः. रुक्मिण्याः. लेखनी इकारांत स्त्रीलिंगी, तृतीया एकवचन. लेखन्य. लेखन्या. लेखन्या. बरोबर. ते अशी रूपं पण बनवायची तुम्हाला. हे असं जे ना रूप ओळखा, ते SEQ मध्ये येतं आणि रूप बनवायचं LEQ मध्ये येतं. रूप बनवून तुम्हाला ते ठिकाणी वाक्यात उपयोग पण करायचा असतो. ठीक आहे, हे झालं. तर इथे बघा, इथे कंपॅरिझन इकारांतचं. नदी इथे मती. इथे नद्याः आहे, इथे मत्याः आहे. इथे मत्यो होय, नद्यो होय. मतीनाम नदीनाम. फरक इथे पडतो थोडासा द्विवचनमध्ये. बाकी इथे पण मतीही नदीही. नद्यः मतयः. थोडंफार सारखं सारखं झालं तर काही ठिकाणी फरक पडतो. पाठ करताना मती पाठ केलेला राहिला तर नदी येऊन जातो. ठीक आहे, पुढे भानू शब्द आहे. पुल्लिंग उकारांत पुल्लिंगी भानू शब्द. भानूचे रूप बघा. भानू भानू भानव प्रथमा, भानुम भानू भानुन द्वितीया, भानुना भानुभ्याम भानुभिः तृतीया, भानवे भानुभ्याम भानुभ्यः चतुर्थी, भानोः भानुभ्याम भानुभ्यः पंचमी, भानोः भानवोः भानुनाम षष्ठी, भानौ भानवोः भानुष सप्तमी. हे भानू हे भानू हे भानव संबोधन. तर भानू शब्दाप्रमाणे गुरु, लघु, पशु, बंधू यासारखे शब्द चालतात. आता गुरुभ्यः रूप सांगा आता याचे. गुरुभ्यः. गुरु उकारांत पुल्लिंगी शब्द आणि पंचमी बहुवचन. काय येणार? पंचमी बहुवचन. बरोबर. पुढचं लघ्वोः. लघ्वोः. मूळ शब्द काय असेल त्याचं? लघु. 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 सांगा मग आता पूर्ण. लघु उकारांत पुल्लिंग, पंचमी एकवचन. कोणतं रूप? षष्ठी द्विवचन. षष्ठी द्विवचन. पंचमी एकवचनचं रूप काय आलं असतं? लघु. लघोः. पुढचं सांगा. पशवः. पशवः. पशु हम्म. इकारांत नपुंसकलिंगी आणि प्रथम. पशु शब्द नपुंसकलिंगी नाही, पुल्लिंगीच आहे ना. पुल्लिंगी आणि प्रथमा बहुवचन. प्रथमा बहुवचन. ठीक आहे.
बंधुभिः. हं? बंधुभिः. बंधू उकारांत पुल्लिंग तृतीय बहुवचन. बरोबर, तृतीय बहुवचन. ठीक आहे. नंतर शब्द येतो ऋकारांत. आता याच्यामध्ये उकारांतामध्ये नपुसकलिंगी शब्द पण असतात. नपुसकलिंगी शब्द मधु आहे. मधु, मधुनी, मधुनी, मधु, मधुनी, मधुनी असं. आणि बाकीचं मधुना, मधुभ्याम, मधुभी तृतीया, मधवे, मधुभ्याम, मधुभ्या चतुर्थी. भानुप्रमाणेच पुढचे तृतीयापासून पुढचे चालतात रूप. नंतर पुल्लिंग पितृशब्द. ऋकारांत पुल्लिंगी पितृशब्द. इथे हा बदलला. इथे ऋकारांत आला. आता वाचा बरं कोणतरी पितृशब्द. प्रेमिला. पिता पितरो पितरः प्रथमा पितरं पितरो पितॄन् द्वितीया पित्रा पितृभ्यां पितृभिः तृतीया पितरि पितृभ्यां पितृभ्यः चतुर्थी पितुः पितृभ्यां पंचमी पितुः पितॄणां षष्ठी पितरि पितरोः पितृषु सप्तमी हे पितः हे पितरोः हे पितरः संबोधनम्. बरोबर. आता इथे याच्यानुसार बाकीचे भ्रातृ, वक्तृ, कर्तृ हे शब्द सगळे चालतात पितृप्रमाणे. तर इथे शब्दरूप सांगा. भातृभिः. भ्रातृभिः. भातृ ऋकारांत पुल्लिंग तृतीय बहुवचन. भ्रातृ ऋकारांत पुल्लिंग तृतीय बहुवचन. बरोबर. कर्तृन. कर्तृन. कर्तृ ऋकारांत पुल्लिंग द्वितीय बहुवचन. कर्तृ ऋकारांत पुल्लिंग द्वितीय बहुवचन. बरोबर. वक्तृनाम. वक्तृनाम. वक्तृ हम्म. ऋकारांत पुल्लिंग हम्म. षष्टी बहुवचन. बरोबर. षष्टी बहुवचन. सर न स्त्रीलिंग मध्ये येईल का हा? नाही. इथला न आहे ना, न बाणाचा येईल. वक्तृनाम. वक्तृनाम. ठीक आहे. पुढचं बघा आता. मातृ. मातृ. सेम जसं पितृशब्द आहे ना, तसाच मातृशब्द पण चालतोय. खूप काही बदल नाही. मला नाहीच आहे बदल काही. माता मातरो मातरः, पिता पितरो पितरः सेमच चालतात. तृतीया चतुर्थी पण सारखीच आहे. फक्त दोन्ही ठिकाणी सारखेच चालतात, फक्त लिंग चेंज आहे. आता मातृशब्दाप्रमाणे स्वश्रू आणि दुहितृ शब्द चालतात. जेवढे पण ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत ते मातृप्रमाणे चालतात. आता इथे स्वश्रू नामचं रूप सांगा. सर द्वितीय बहुवचन मध्ये थोडं चेंज दिसतंय ना. कशात? द्वितीय बहुवचन. हा, मातृ नाहीये, मातृहू आहे. बरोबर. तिकडे पितृने
इकडे मातृहुई. तेवढाच एक चेंज आहे बरोबर. तो एक चेंज आहे याच्यात. तिकडे पितृने, इकडे मातृहुई. तेवढा एक चेंज राहील. आता याची रूप सांगा. स्वश्रुनाम. स्वश्रुनाम. स्वस्त्रु ऋकारांत स्त्रीलिंग षष्ठी बहुवचन. षष्ठी बहुवचन बरोबर. मातृषु. मातृ ऋकारांत सप्तमी बहुवचन. बरोबर. मातृ ऋकारांत स्त्रीलिंगी सप्तमी बहुवचन. मात्री. मात्री. मातृ मातृ ऋकारांत स्त्रीलिंगी चतुर्थी एकवचन. बरोबर. चतुर्थी. आता हे सगळे जेवढे बघितले ना, हे सगळे रूप तुमचे पाठ असले पाहिजेत. कुठपर्यंत कोणता पाठ नाही याच्यापैकी शब्द. मला वाटतं मी सगळे पाठ करायला लावलेले त्याच्यातले. आता जेवढे बघितले सगळेच पाठ करायला लावलेले होते आणि पाठ पण घेतलेले आहेत तुमचे. इथपर्यंतचे सगळे पाठ आहेत ना. ह्याच्या व्यतिरिक्त खूप सारे शब्द आहेत, पण हे मोस्ट कॉमन येणार आहेत म्हणून हे पाठ करायला लावलेले आहेत. तसं बघायला गेलं तर मरुत आपण व्यंजनांत शब्द पाठच नाही घेतलेले आहेत. तकारांत आहे, सकारांत आहे, मनस आहे, नंतर मरुत आहे. व्यंजनांतमध्ये मनस आणि मरुत हे दोन पाठ करून ठेवा. त्याची रूपं येतात. मनसचे रूपं येऊ शकतात, मरुतचे रूपं येऊ शकतात. त्याच्यामुळे ते पाठ करा. बघा आता सर्वनाम हे पण पाठ केले होते. अस्मत् सर्वनाम उत्तम पुरुषी असतं. अस्मत् कशासाठी वापरतो आपण? मी आणि माझे. आय एम, आय, ते दाखवण्यासाठी आपण अस्मत् वापरतो. फर्स्ट पर्सन म्हणजे मी आणि माझं हे जर का दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण अस्मत् सर्वनामचे रूप वापरतो. अस्मत् सर्वनामामध्ये ज्यावेळेस कर्ता असतो त्यावेळेस क्रियापदामध्ये जे धातू जे असतात ना, त्याचे उत्तम पुरुषचे प्रत्यय त्याला लागतात. जसं अहम. अहम पठामि. मी पुस्तक वाचतो. अहम पुस्तकं पठामि. आवाम पुस्तकं पठावः. वयम पुस्तकं पठामः. तर इथे बघा मी, वह, मह हे प्रथम पुरुषचे उत्तम पुरुषचे प्रत्यय त्या ठिकाणी लागलेले आहेत. मी, वह, मह. आता हे अहम अस्मत् सर्वनामाचे रूप सगळ्यांना पाठ करायला लावले ते. अहम आवाम वयम प्रथमा. माम मा आवामनौ अस्मान्नः द्वितीया. मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया. मह्यम मे आवाभ्यम नौ अस्मभ्यम नः चतुर्थी. मत आवाभ्याम अस्मत् पंचमी. मम मे आवयोः नौ अस्माकं नः षष्ठी. मयी आवयोः अस्मासु सप्तमी. याचं पण सेम शब्दरूप जर का येतात तर ते जसं आपण वरती शब्द बघितले तसंच लिहायचं असतं. जसं समजून घ्या अस्मत्. अस्मतचं रूप विचारलं तर अस्मतचं रूप काय येणार? अस्मत् सर्वनाम किंवा अस्मत् उत्तम पुरुषी सर्वनाम पंचमी बहुवचन. किंवा मया, मयाचं रूप विचारलं तर काय येईल? मया. तृतीय एकवचन. तृतीय एकवचन. लिहिताना पूर्ण कसं लिहायचं? अस्मत् उत्तम पुरुषी सर्वनाम तृतीय एकवचन. तसंच अस्मत् उत्तम पुरुषी सर्वनाम षष्ठी द्विवचन काय येणार? आवयोः नौ. आवयोः. हे 9 आता हे दिलेले आहेत ना, हे 2-2 दिलेले आहेत काही ठिकाणी. माम मा आवाम 9. मम मह्यम मे आवयोः 9. मम मे आवयोः 9. नाही पाठ केले तरी चालतात. मा नौ नह नाही पाठ केले तरी चालतात ते. ठीक आहे. हे होतं अस्मत् सर्वनाम. दुसरं येतं युष्मत् सर्वनाम मध्यम पुरुषी. तू आणि तुझे हे जर का दाखवायचं असेल तर युष्मत् सर्वनाम वापरलं जातं. युष्मत् सर्वनामामध्ये जर का कर्ता असेल तर क्रियापदाला धातूचे मध्यम पुरुषचे प्रत्यय ते लागतात. जसं त्वम पुस्तकं पठसी. त्वम आलं म्हणून सी. युवाम पुस्तकं पठतः आणि युयम पुस्तकं पठथ. सी थ थ
हे मध्यम पुरुष प्रत्यय क्रियापदाला लागतात युष्मत सर्वनाम असेल तर. याचे रूप कसे असतात? त्वम युवाम युयम प्रथमा, त्वाम त्वा युवम वाम युष्मान्वह द्वितीया, त्वया युवाभ्याम युष्माभि तृतीया, तुभ्यम ते युवाभ्याम वाम युष्मभ्यम वह चतुर्थी, त्वत् युवाभ्याम युष्मत् पंचमी, तव ते वयोः वाम युष्माकं वह षष्ठी, त्वयि वयोः युष्मासु सप्तमी. याचं पण सेम रूप लिहिताना अस्मत्प्रमाणेच लिहायचं. अस्मत्प्रमाणे पुढचा प्रॉम्प्ट लिहायचा. युष्मत सर्वनाम, युष्मद मध्यम पुरुषी सर्वनाम आणि जे पण रूप असेल ते. जसं युष्माकम, युष्माकमचं रूप काय येणार? युष्माकम षष्टी बहुवचन. षष्टी बहुवचन. पुढचा प्रॉम्प्ट काय येईल? युष्मत सर्वनाम युष्मत पुरुष. पुरुषी सर्वनाम षष्टी बहुवचन असं पूर्ण लिहायचं. ठीक आहे. आता इथे अस्मद आणि युष्मदला लिंग नसतं. अस्मद युष्मद कॉमन सर्वनाम आहे, पुल्लिंग स्त्रीलिंग दोघांसाठी वापरलं जातं. तत् सर्वनाम ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी अशी रूपं येतात. बघा, सह तौ ते प्रथमा, तत्सर्वनामचे पुल्लिंगचे रूप, तत्सर्वनामचे स्त्रीलिंगचे आणि तत्सर्वनामचे नपुंसकलिंगचे रूप दिली तिथे. सह तौ ते प्रथमा स्त्रीलिंगमध्ये सा ते ताहा प्रथमा आणि नपुंसकलिंगमध्ये तत् ते तानी प्रथमा. तम तौ तान द्वितीया पुल्लिंगमध्ये. पुल्लिंगचे पूर्ण रूप कसे आहेत? सह तौ ते प्रथमा, तम तौ तान द्वितीया, तेन ताभ्याम तेहि तृतीया, तस्मै ताभ्याम तेभ्य चतुर्थी, तस्मात् ताभ्याम तेभ्य पंचमी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. तसंच स्त्रीलिंगमध्ये रूप कसे आहेत? सा ते ताहा प्रथमा, ताम ते ताहा द्वितीया, तया ताभ्याम ताभिः तृतीया, तस्यै ताभ्याम ताभ्य चतुर्थी, तस्याः ताभ्याम ताभ्यः पंचमी, तस्याः तयोः तासां षष्ठी, तस्यां तयोः तासु सप्तमी. नपुंसकलिंगचे कसे? तत् ते तानी प्रथमा, तत् ते तानी प्रथमा, तृतीया ते सप्तमीपर्यंत पुल्लिंगप्रमाणेच रूप असतात. ठीक आहे. आता तुम्हाला जर का याच्यामध्ये विचारलं ताभ्यः, ताभ्यःचं रूप विचारलं काय येईल? ताभ्यः चतुर्थी बहुवचन. कशाचं? पुढचं तद स्त्रीलिंग. तत् तर स्त्रीलिंग. तत्प्रथम पुरुष वाचक सर्वनाम स्त्रीलिंगी चतुर्थी बहुवचन. तसंच तस्मै, तस्मै विचारलं तर तद पुल्लिंगी चतुर्थी एकवचन. चतुर्थी एकवचन. जर असं आलं तत् सर्वनाम, तत्प्रथम पुरुष सर्वनाम स्त्रीलिंगी सप्तमी एकवचन. तस्याम. तस्या. आता सर्वनामांना संबोधन नसतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कसा असतो, हे बघा, हा पेपर आहे ना, पेपरमध्ये हे बघा, हा चौथा ICQ अशी शब्दरूपं असतात दिलेली आणि तुम्हाला शब्दरूपं लिहायची असतात. तस्यै, अश्रुनी, मरुता, धेन्वा, मातृनाम. आता धेनू शब्द नसेल पाठ केलेला, पण धेन्वा. आता जसं भानू शब्द पाठ केलेला आहे किंवा उकारांतमध्ये स्त्रीलिंगीनेच पाठ केलं आहे, फक्त भानू पाठ केला असेल, काय असेल, कोणतं असू शकतं, थोडंसं रिलेट करून हिंट लागते त्याची. धेन्वा कोणतं रूप असेल? विभक्तीने वचन सांगा. धेनु. तृतीय एकवचन. तृतीय एकवचन, बरोबर. धेन्वा, धेनुभ्याम, धेनुभिः तृतीया. हां, आणखीन एक अश्रुनी. त्या ठिकाणी जे अश्रुनी दिलेलं आहे ना, अश्रू जे उकारांत नपुंसकलिंगी सर्वनाम आहे अश्रू,
तर त्याच्यामध्ये अश्रू, अश्रुणी, अश्रुणी असं आहे. तर अश्रूचे जेव्हा रूप असतात ना त्यावेळेस त्याच्यामध्ये उकाराचा पण फरक आहे आणि विलांटीचा पण फरक आहे. तर तो खूप लक्षात द्यायचा असं जर का आलेलं असेल तर अश्रुणी. हं? तुम्हाला अश्रू सर्वनाम. अश्रू नपुसकलिंगी हं, उकारांत हं. सप्तमी एकवचन हां, सप्तमी एकवचन येते. हं? सप्तमी एकवचन येते. तर त्याच्यामध्ये ना द्वितीयाचं पण तसंच आहे. द्वितीय एकवचन, द्विवचनमध्ये पण तसंच आहे. आणि बहुवचनमध्ये पण थोडंसं अश्रुनीच रूप आहे. आणि पण हे जे रूप आहे हे सप्तमी एकवचनचं आहे. सप्तमी पण अश्रुनीच आहे. उच्चार सारखा होतोय, पण त्याच्यामध्ये लिहिताना जे उकार रे आणि विलांटी आहे त्या बदलतायत. त्याच्यामुळे तेवढं एक लक्षात ठेवायचं. उच्चार सारखे होतात, पण विलांटी उकार बदलतात. मरुता कोणतं रूप असेल? मरुता. मरुत्तकारांत नपुसकलिंगी. मरुत्तकारांत पुल्लिंगी मरुत. मरुत, मरुतौ, मरुतः प्रथमा, मरुतं, मरुतौ, मरुता द्वितीया, मरुता, मरुद्भ्यां, मरुद्भिः तृतीया, मरुता. तृतीय एकवचन तृतीय एकवचन आहे मरुत. अशी रूपं येतात या ठिकाणी लिहायला. आणि इथे ना इथे येतं आणखीन एलेक्यूमध्ये. एलेक्यूमध्ये हे इथं असे रूप असतात बघा. पहिलाच एलेक्यू हे. इथे तुम्हाला रूप लिहायचे असतात आणि वाक्यात उपयोग करायचा असतो. वृक्ष पंचमी एकवचन काय येईल? वृक्ष अकारांत पुल्लिंग. वृक्षात. वृक्षात. हं? संहिता षष्ठी बहुवचन. संहिता षष्ठी बहुवचन मध्ये कॉमन सांगितलेलं आहे. काय लागतं शेवटी? कॉमन. प्रत्येक षष्ठी बहुवचनला एक कॉमन प्रत्यय. संहिता नाम. नाम प्रत्यय. नाम. संहिता नाम. कोणतं पण षष्ठी बहुवचन आलं त्याच्यामध्ये नाम प्रत्यय राहणारच. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. संहिता नाम किंवा मग कोणतंही असू द्या नाम राहणार कोणत्याही शब्दात षष्ठी बहुवचन. अस्मत् प्रथमा बहुवचन. वयम. वयम वयम. गुरु चतुर्थी बहुवचन. गुरुभ्यो गुरुभ्यः. बरोबर. आता हे नुसते लिहायचे नाही. तिथे हे लिहिलं तर एकच मार्क भेटेल. तो वाक्यात उपयोग केला तर 2 मार्क भेटतील. असं आहे. एलक्यूमध्ये 1 मार्क ते ओळखायला आहे आणि 1 मार्क वाक्यात उपयोग करायला आहे. ठीक आहे. मग इथे सॉल्व केलेले आहेत ते. हे अश्रुणी हे जे आहे ना सप्तमी नाही हा. नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन आहे. अश्रुणी. तिथे कोणता आहे उकार आणि विलांटी? पहिला उकार. पहिला उकार आणि पहिली विलांटी. पहिला उकार पहिली विलांटी सप्तमीचा आहे. आणि इथे जे आहे ना दुसरा उकार आणि पहिली विलांटी प्रथमा बहुवचनचा आहे. इथे उकार थोडासा हे झालेला आहे सॉल्व करताना. ते सप्तमीच आहे आणि हे प्रथम आहे. हे धेनवा तृतीय एकवचन. धेनू उकारांत स्त्रीलिंगी. हे असे तुम्हाला रूप लिहायचे असतात. आणि ते वाक्यात उपयोग करायचं पण कसं असतं? बघा हे असं
वृक्षात राज्ञा संहितानाम. हं? इथे वृक्षात असं लिहिलं का त्याचा वाक्यात उपयोग करायचा. वृक्षात पर्णम पतती. राज्ञा, राज्ञा दंडम दीयते. तर हे अशी रूप वाक्यात उपयोग करायची आणि रूप लिहायची असतात. ठीक आहे, कळालं हे शब्दरूप. शब्दरूप कळाले. कसं रूप कशी विस्तृत लिहायची तेवढं कळालं. तुमचे शब्दपाठ राहिले तर कोणतंही रूप येऊ द्या, तुम्हाला ते लिहिता येणार आहे. त्यामुळे शब्दपाठ करणं गरजेचं आहे. आता ते अश्रुनीसारखं एकदम बारीक विचारलेलं असेल तर तिथे थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. कारण कोणी कितीही परफेक्ट पाठ केलं तरी एवढं बारीक लक्ष देणं प्रत्येकाला शक्य नसतं. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं वेलांटी, काना, मात्रा याचं लक्ष द्यायचं. आता ते माझ्याकडून पण चुकलेले अश्रुनी, मी तिथे पहिला उकार आणि पहिली वेलांटी, इथे दुसरा उकार आणि पहिली वेलांटी घेऊन रूप बरोबर लिहिलंय, पण जे विचारलेले ते नाही आहे त्याच्यात उत्तरामध्ये. मी आता बघितलं ते. ठीक आहे, त्याच्यामुळे तेवढं बारीक लक्ष देणं ते पण गरजेचं असतं. ठीक आहे, एखाद वेळेस असा क्वेश्चन येतो, दरवेळेस नाही येत. कॉमन रूप असतात, कॉमन हे लक्षात ठेवायचे प्रत्येक काय काय आहेत कोणत्या रूपांमध्ये, तर ते सोपं जातं सॉल्व करायला. ठीक आहे, आता याच्या पुढे जे येते धातुरूप आहेत. नंतर हे शब्दरूप झाले, याच्यासारखंच धातुरूप पण असतात, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. हे सॉल्व करता येतील शब्दरूप. आता शब्दरूप सॉल्व करता येतील आता कोणते आले तरी. ठीक आहे.